जय श्रीराम, जय शिवराय भावांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या कोल्हापूरमध्ये शिमगा उत्सव, ज्याला होलिका दहन असेही म्हटले जाते, तर हा कसा साजरा केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। आपल्या सर्वांना होलिकाची गोष्ट तर माहितीच असेल। होलिका ही श्रीहरी विष्णूंचा भक्त प्रल्हाद याला घेऊन जेव्हा अग्नीमध्ये गेली, पण तिला न जळण्याचा वर असूनही ती अग्नीमध्ये जळाली आणि भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद हा अग्नीमध्ये जळण्यापासून वाचला। याच दिवसाला आपण होलिका दहन म्हणतो आणि मराठीमध्ये याला शिमगा उत्सव म्हणला जाते। खर तर बाकी ठिकाणी होलिका हे लाकडा जमा केले जातात आणि त्या लाकडांचे पूजन करून त्यांना जळून शिमगा उत्सव साजरा केला जातो। पण आमच्या कोळ्यांमध्ये ही पद्धत फार वेगळी आहे। आमच्या कोळ्यांमध्ये नुसते लाकडं नाही तर पहिला नारळाचं झाड उभं केले जाते, त्याला धनुष्यबाण लावला जातो, फुलांनी सजवलं जाते, भगवा झेंडा लावला जातो। अशा प्रकारे हा शिमगा उत्सव आमच्या कोळ्यांमध्ये साजरा केला जातो। तर हा शिमगा उत्सव कसा साजरा केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो। चला बिना काय वेळ घालवता व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात पहिला होळी ही वाजत गाजत आणली जाते। तर पहा, होळी आणताना छोटासा क्लिप मी काढलेला। चल जा पुढे जा। मग होळी ही कोलीवाड्याजवळ आणली गेली आणि यानंतर ही बाजूला ठेवली आणि मग दुसऱ्या जाताना मीही हातात झेंडा घेऊन उभा होतो। तर दुसऱ्या दिवशी होळीला सजवण्याचं काम चालू झालं। सर्वात पहिला होळीला लाल, पिवळा आणि काळा रंगाने कलर केला जाते आणि मग होळीला फुलं लावून सजवलं जाते आणि होळीवर मोठा धनुष्यबाण लावला जातो आणि त्याच्यावरती भगवा झेंडा लावला जातो आणि फुगे अशा अनेक वस्तूंनी या होळीला सजवलं जाते। आणि मग झाल्यानंतर मग होळी ही आपल्या जागेवर उभी केली जाते। तरी कशी केली जाते तर पहा छोटासा क्लिप। इथे होळी लावताना आतमध्ये खंडोबारायाची पूजाही मंदिरात चालू होती आणि सोबतच होळी ही उभीही केली जात होती। मग होळी उभी करून झाल्यावर मी आलो माझ्या घरी तयारी करायला। तर भावांनो, मंदिरात काम करता पुन्हा घामाने भिजून गेलेलो। तर चला आता आंघोळ वगैरे करून मी रेडी झालेलो आहे, देवाचे कपडे घातलेले आहेत। आता चला जाऊया होळीला ऊद दाखवायला। चला। मग जाताना सर्वात पहिला मी माझ्या मंडळाची होळी बघायला गेलो। तर माझ्या मंडळाची होळी ही फार सुंदरपणे सजवली गेलेली, फुलांनी, साडींनी, अशा अनेक वस्तूंनी सजवली गेली, जे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता। मग मी परत कोलीवाड्यात गेलो होळीला ऊद दाखवण्यासाठी। कोलीवाड्यात जाताना होळीची जत्रा ही चालू झालेली होती आणि आजूबाजूला दुकानही लागलेली होती। तर मग मी कोलीवाड्यात पोहोचलो आणि सर्वात पहिला मी खंडोबारायाचे दर्शन करायला मंदिरात गेलो। मंदिरात गेल्यावर खंडोबारायाची मूर्ती ही पूर्ण फुलांनी सजवलेली होती, फार सुंदरपणे ही सजवली गेली, जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। होळीचे पूजन करण्याआधी आपल्या कुलदेवतेचे पहिला पूजन करायचे असतात, म्हणून पहिला खंडोबारायाची पूजा केली आणि मग खंडोबारायाला ऊद दाखवला गेला।
ऊद दाखवून झाल्यावर खंडोबारायाची आरती केली. तर आरती चालू असताना प्रथम पूज्य देवाला ही प्रार्थना केली जाते की देवा, तुम्ही आमच्या सोबत या शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी या, असं देवांना आमंत्रण दिलं जाते. आणि मग या शिमगा उत्सव साजरा करायची सुरुवात होते. देवाचं पूजन करून झाल्यावर मग होलीच्या पूजनेचं सामान हे होलीजवळ नेलं जाते. मग होलीची बोटी उठवली जाते, ज्याच्यात होलीला घालायला साडी, गजरे, नारळ आणि गुलाल आणि ऊद दाखवायचं सामान, आरतीचे सामान, फळं, पेढे अशा अनेक वस्तू होलीजवळ नेले जातात. होलीजवळ सर्व वस्तू ठेवण्याच्या आधी त्या सर्व वस्तू घेऊन 5 प्रदक्षिणा मारली जाते. आणि प्रदक्षिणा मारल्यानंतर मग सामान होलीजवळ ठेवले जाते आणि होलीची पूजा करणं चालू करतात. आणि मग सर्वात पहिला होलीला साडी घातली जाते आणि साडी घालून झालं होलीला हार घातला जातो. आणि मग पानाचे विडे, नारळ, फुलं असे अनेक वस्तू होलीला वाहिले जातात. आणि ते वाहून झाल्यावर मग होलीची ऊद दाखवायला चालू करतात आणि ऊद दाखवल्यानंतर होलीची आरती करतात. तर पहा आता हा छोटासा क्लिप होलीला ऊद दाखवताना. हवल्याबाईची पूजा करून झाल्यावर मग आरतीचं सामान हे परत देवळाकडे नेलं जाते. कोलीवाड्यामध्ये पूजा करून झाल्यावर मी गेलो माझ्या मंडळाच्या होलीला पाया पडायला. तर सर्वात पहिला आई बाप्पांनी पाया पडून घेतले आणि मम्मी ही होलीचे दर्शन घेतले. आणि होलीला पाया पडून झाल्यावर मी आमच्या एरियातल्या साईबाबांच्या मंदिरात गेलो आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन मग आम्ही गेलो कोल्याब्यातली होलीची जत्रा बघायला. खरं तर दुपारी आलेलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती, पण आता गर्दी जत्रेमध्ये फार वाढलेली होती. आणि कुलाब्यातल्या गल्लोगल्ली एरियामध्ये होली ही लावली गेलेली होती. मग आई बाप्पांसोबत कोलीवाड्यातल्या होलीला पाया पडून आम्ही निघालो हॉटेलकडे जेवायला. मग हॉटेलमध्ये आलो आणि जेवल्यानंतर मला एक्साइटमेंट होती, ती म्हणजे कोलीवाड्यात होणाऱ्या रात्रीच्या फ्रेंडशिप डेज कॉम्पिटिशनची. हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर मी निघालो कोलीवाड्यातल्या फ्रेंडशिप डेज कॉम्पिटिशन बघायला. आणि तिथे गेल्यावर मी जे सर्वात पहिला पाहिलं, जे की अनएक्सपेक्टेड होतं, ते म्हणजे जगन्नाथ. आपल्या सर्वांना पुरीमधला जगन्नाथ तर माहितीच आहे आणि तिकडची रथयात्राही माहिती आहे. तर अशीच एक छोटीशी यात्रा इथेही बनवली गेलेली होती. तर चला मी तुम्हाला दाखवतो हा जगन्नाथपुरीच्या यात्राचा हा छोटासा क्लिप. खरं तर बघून असं वाटतही नव्हतं की हे माणसांच्या चेहऱ्यावर पेंटिंग केलेली आहे आणि त्यांना मेकअप करून लुक दिलेला आहे. असं वाटत होतं की साक्षात जगन्नाथाचीच मूर्ती तिथे बसलेली आहे. फ्रेंडशिप डेज कॉम्पिटिशन मध्ये लोक जगन्नाथ, लक्ष्मी नारायण, हनुमान, शिव, छावा चित्रपट आणि क्रिकेटमध्ये नाचणाऱ्या मुली आणि आदिवासी असे अनेक काही लोक बनून आलेली होती.
जे की मी या व्हिडिओमध्ये खूप काढलेलं आहे. आणि मग थोड्याच वेळाने रात्री 12:30 वाजता अग्नी ही होली जळवायसाठी देवळाच्या बाहेर आणली गेली. सर्वात पहिला अग्नीला घेऊन 5 प्रदक्षिणा मारली गेली आणि मग नंतर होलीला अग्नी दिली गेली. होळी जळताना लोक आजूबाजूला होळीची गाणी म्हणत हे नाचत खूप फार एन्जॉय करत होते. आणि मग होलिका दहन झाल्यानंतर दुसरा दिवशी येतो तो म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमी ज्या दिवशी आपण एकमेकांना रंग लावतो आणि होळी हे साजरा करतो. तर या होळीमध्ये मीही फार मजा केली आणि होप की तुमची होळी खूप चांगली गेली असेल. तर तुम्हाला शिमगा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे अनेक व्लॉग पाहण्यासाठी. तर चला बिना काही वेळ घालवता व्हिडिओला आता मी एंड करतो. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. जय श्रीराम.